स्वामी समर्थ अध्याय 8 अक्कलकोटमध्ये त्या दिवशी वारा थोडा जोरात होता। मठात भक्त येत जात होते। स्वामी एका झाडाखाली ध्यानस्थपणे बसले होते। त्यांच्या भोवती शांततेचा एक अनोखा वलय जाणवत होता। तेव्हाच एक तरुण व्यापारी मोठ्या घाईने धडपडत स्वामींना भेटायला आला। त्याच्या चेहऱ्यावर भीती, गोंधळ आणि थोडा अहंकारही मिश्र होता। तो स्वामींना म्हणाला, स्वामी, माझ्या व्यापारात मोठं नुकसान झालंय। मी एवढं कष्ट करतो, बुद्धीही लावतो, तरी यश मिळत नाही। कधी वाटतं माझ्यावर कुणीतरी वाईट केलंय, माझं नशीबच खराब आहे। स्वामी हसले, असा हसले की जणू त्या हसण्यातच उत्तर दडलं होतं। ते शांत स्वरात म्हणाले, अरे बाळा, जीवनातला प्रत्येक धक्का हा वाईट नसतो, तो मार्ग दाखवण्यासाठी असतो। व्यापारी चकित झाला। स्वामी म्हणाले, तू स्वतःला दोष देतोस, नशिबाला दोष देतोस, दुसऱ्यांवर शंका ठेवतोस, पण स्वतःकडे पाहिलंस का? व्यापारी थोडा नाराजपणे म्हणाला, स्वामी, मी कुठे चूक केली? स्वामींनी जमिनीवरील धुळीत एक रेषा ओढली आणि म्हणाले, ही रेषा तुझा मार्ग आहे। जी सरळ रेषा तू स्वार्थ, राग, घाई आणि अहंकाराने वाकडी केली आहेस। जीवनाची रेषा कोणी वाकवत नाही, तूच वाकवतोस। ते पुढे म्हणाले, जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा व्यापार कमी होतो। जेव्हा मनात चिंता वाढते तेव्हा बुद्धी काम करणं थांबवते, आणि जेव्हा स्वतःवर शंका येते तेव्हा नशीबही दार बंद करतं। व्यापारी शांतपणे ऐकत होता। स्वामी यांनी त्याला एक छोटा कापसाचा गोळा देत सांगितले, हे दुकानात ठेव। कापूस जसा हलका असतो तसंच तुझं मन हलकं ठेव, आणि रोज सकाळी दत्त या नावाचा स्मरण कर। काही दिवसांनी व्यापारी परत आला। यावेळी चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यांत प्रकाश होता। तो नम्रतेने म्हणाला, स्वामी, मी मन बदललं, उद्विग्नता सोडली, नव्याने काम सुरू केलं। माझा व्यापार परत चालू झाला। तुमच्यामुळे माझा मार्ग सरळ झाला। स्वामी हसत म्हणाले, नशीब बदलत नाही, मन बदललं की नशीब आपोआप पालटतं। त्या क्षणी मठात बसलेला प्रत्येक भक्त अंतर्मुख झाला, कारण स्वामींचे शब्द प्रत्येकाच्या आयुष्याला लागू पडणारे होते। श्री स्वामी समर्थ।